आणि आताची मोठी बातमी, वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। आताची ही ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कराडवरती मकोकाच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आणि वाल्मिक कराडला आता 14 दिवसांची ही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। मसाजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवरती मकोकाच्या अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल आहे। कृष्णा केंडे आपल्याला अपडेट्स देत आहेत। कृष्णा, जो मकोका अंतर्गत गुन्हा दाखल होता त्या सगळ्या प्रकरणामध्ये जी माहिती मिळते आहे त्यानुसार या सगळ्या प्रकरणामध्ये 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी या ठिकाणी आरोपी वाल्मिक कराडला या ठिकाणी सुनावण्यात आलेली आहे अशी प्राथमिक माहिती या ठिकाणी कोर्टाकडून मिळते आहे। विशेषद्वारे आज वाल्मिक कराडला या ठिकाणी कोर्टासमोर हजर करण्यात आलेलं होतं आणि या प्रकरणामध्ये आत्ताची अपडेट अशी आहे की 14 दिवसाची पोलीस कोठडी या ठिकाणी सुनावण्यात आलेली यामध्ये।